नमस्कार. मी डॉक्टर शारदा त्र्यंबके. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या भेटीला येत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी तुमचे आभारी आहे. तुम्ही माझा व्हिडिओ मनपूर्वक पाहत आहात आणि मला सबस्क्राईब करत आहात. मी 100% प्रयत्न करेन की माझं जे नॉलेज आहे किंवा माझ्याकडे जे पेशंट आलेले आहेत ते पूर्ण बरे झालेले आहेत. माझ्या 32 वर्षाच्या अनुभवानुसार जे पेशंट माझ्याकडे आले आहेत, ज्या पेशंटला मी बरं केलेलं आहे, तो विषय आहे म्हणजे अनियमित मासिक पाळी. तर पहिली गोष्ट, हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर मला फोन करा आणि विचार पूर्ण करा की मॅडम काय सांगत आहेत काय नाही. तर अनियमित मासिक पाळी याचा पहिला अर्थ काय? ज्या स्त्रियांना 21 दिवसाच्या आत किंवा 35 दिवसानंतर पाळी येते किंवा प्रत्येक महिन्याला पाळी येते परंतु 15 दिवस अंगावरचं जातं, त्यालाच अनियमित मासिक पाळी म्हणतात. पाळी वेळेवर येणं हे स्त्रियांचं आरोग्याचं उत्तम लक्षण आहे. ज्या स्त्रियांना, ज्या मुलींना, ज्या बायकांना महिन्याला पाळी येते त्यांचे आरोग्य चांगले राहते. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला अनियमित पाळी येते, त्यावर आम्ही भरपूर उपचार केला पण फरक पडलेला नाही. कसं असते माझ्या मैत्रिणींनो, अनियमित पाळी येणं म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे गेले, सोनोग्राफी केली, एखादं इंजेक्शन घेतलं, त्यावर उपचार होत नाही. त्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. आपल्याकडे काही विशिष्ट असे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यामध्ये 100% तुम्हाला महिन्याला पाळी येणार आणि ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनाही मुले होणार. आता ज्यांना मुलं झालेले आहेत, मेनोपॉज स्टेजमध्येही काही बायकांना पाळी येते आणि प्रत्येक डॉक्टरकडे गेले जे ऑपरेशन करतात ते काय म्हणतात, तुमचं पिशवी काढायला लागेल. पिशवी काढल्यानंतर, गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर भरपूर प्रॉब्लेम येतात. कंबर दुखतं, पाय दुखतात, हाडं ठिसूळ होतात. मी व्हिडिओ हा फार लॉंग होईल म्हणजे शॉर्टमध्ये सांगते. अनियमित पाळी त्याचे लक्षणं काय? तर लक्षणं म्हणजे पाळी ही 2 महिन्यातून 3 महिन्यातून येणे किंवा पाळी आल्यानंतर फार अंगावरचं जाणे, पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पोटात दुखणे, अशक्तपणा येणे. आता ह्याचे कारण कोणते? कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन असतात, त्याचं संतुलन बिघडलं तरी अनियमित पाळी येते. दुसरं थायरॉइड हार्मोन कमी झालं, जास्त झालं तरी अनियमित पाळी येते. प्रोलॅक्टिन हार्मोन वाढलं तरी अनियमित पाळी येते. कारणे भरपूर असतात. आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक तणाव. स्त्रियांना मानसिक तणाव आल्यामुळे शरीराचं पोषण होत नाही, व्हिटॅमिन कमी होतात, त्यामुळे रक्त कमी होतं. रक्ताचं प्रमाणही कमी झालं तरीही अनियमित पाळी येते. शिवाय काही स्त्रिया किंवा बाया काय का गर्भनिरोधक गोळ्या घेतात, त्यामुळे पाळीला प्रॉब्लेम येतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबेसिटी, म्हणजे शरीर खूप वजन वाढलं असेल किंवा कृश झाला असेल, अशक्त असेल तरीही पाळी लांबवते. पांडुरोग म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी झालं तरी अनियमित पाळी येते. अनियमित पाळी येण्याची असंख्य कारणे आहेत. जशा प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगळं कारण असतं. काही स्त्रियांमध्ये हार्मोनमुळे होणार, काही स्त्रियांमुळे वजन वाढल्यामुळे होणार, काही स्त्रियांना मानसिक टेन्शन असतात, काही स्त्रियांना गर्भाशयाची गाठ असते, काहींना गर्भाशयाचं फायब्रॉइड असतं, काहींना पॉलिपिनचा प्रॉब्लेम असतो. असंख्य म्हणजे भरपूर हजारो कारण असतात अनियमित पाळी येण्याचं. परंतु तुम्ही हा विचार केला तर जास्त तुम्ही विचार कराल आपल्याला कशामुळे होतं. तर ह्याला एकमेव म्हणजे तुम्ही आपल्या दवाखान्यात आल्या तर आपण बघणार तुम्हाला अनियमित पाळी काय येते, त्यावर योग्य उपचार करणार. योग्य उपचार आता जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, संतुलित आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या खा, भरपूर खा हिरव्या पालेभाज्या. सकाळी उठलं तर व्यायाम करा, आसन करा. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक टेन्शन घेऊ नका, गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात घेऊ नका. आणि जर तुम्हाला पाळी अनियमित येत असेल किंवा अंगावर फार जात असेल, गर्भाशय पिशवी काढण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमचा हा गर्भाशय
हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. गर्भाशय पिशवी काढली तर स्त्रिया ह्या अर्ध होतात, अर्धनारी होते. थोडक्यात त्यांना सेक्स बद्दल अट्रॅक्शन राहत नाही, जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, आपला लाईफ पार्टनर आपल्या नाराज होतो. त्यामुळे ह्या समस्याने जर तुम्ही त्रस्त असाल तर आपल्या क्लिनिकला या. आपला छान छोटासा दवाखाना मिरज येथे आहे, सुभाषनगर. माझा फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही फोन करा, तुमचे काही रिपोर्ट असेल ते आणा. आपण फक्त एकदाच भेटा. मी म्हणत नाही तुम्हाला महिन्याला या, ट्रीटमेंट करा, काही आवश्यकता नाही. तुम्हाला काही प्रमाणात आपण काढे देऊ, काही इंजेक्शन असतात, काही हार्मोनल गोळ्या असतात, वजन कमी करायचे औषधं असतात, काही व्हिटॅमिन असतात. त्यामुळे तुम्ही कृश असाल तर तब्येत चांगली होईल, जाड असाल तर तब्येत कमी होईल, आणि तुम्ही महिन्याला पाळी येऊन तुम्हाला मुलं नसेल तर मुलंही होतील. शिवाय तुमचं 50 वर्षानंतर मेनोपॉज आली असेल, अंगावरचं फार जात असेल, त्यावरही आपण ट्रीटमेंट करू. काही कुमारिका ज्यांचे लग्न झालेले नाहीत, त्याही आजाराने त्रस्त असाल तर कुमारिकाही आपल्याकडे येऊ शकतात. आपण त्यांना योग्य तो उपचार करून योग्य तो सल्ला देऊ. त्यामुळे मी आभारी आहे. मी माझं भाग्य मानेल तुम्ही माझ्याकडे आले, ट्रीटमेंट घेतली तर मलाही चांगलं वाटेल आणि तुम्हीही खुश व्हाल, जीवनाचा आनंद घ्याल. आपल्याकडे आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, आपल्याकडे एक प्रकारची मशीन आहे, ते आपण गर्भाशयावर ठेवतो आणि त्यात फ्यूज असतात. जशा लेझर ट्रीटमेंट असते तशी एक प्रकारची नॉर्मल ट्रीटमेंट आहे. गर्भाशयावर ठेवली की गर्भाशयाला सूज असेल किंवा फॉलिपियन ब्लॉकेज असेल किंवा ओव्हरीला सिस्ट असेल तर ती आपण 15 मिनिट किंवा 20 मिनिटं गर्भाशयावर ठेवली, गर्भाशय सूज पण जाते, फॉलिपियन ट्यूब ब्लॉकेज निघतात आणि ओव्हरी असतात त्याचे सिस्ट पण कमी होतात. म्हणजे जर तुम्हाला गर्भाशयाचा प्रॉब्लेम असेल तर त्या फिजिओथेरपीमुळे व्यवस्थित ट्रीटमेंट होते. शिवाय तुम्हाला जर थायरॉइड झाला असेल, त्याच्या गोळ्या चालू ठेवल्या तरी नियमित पाळी होते. शिवाय गर्भाशयाला एखादा फायब्रॉइड असेल, गाठ असेल, त्यावरही आपण मशीन ठेवली तर ती गाठ विरघळते. आणि काही असे औषध आहेत त्यामुळे गाठ असते ती कोणी फॉलिपियन ट्यूबमध्ये असो किंवा सिस्टमध्ये असो, पाण्याची गाठ असते किंवा रक्ताची गाठ असते, त्यावर जर आपण गरम हीट, तुम्ही कसं वाळूची पिशवी ठेवता, गरम पाण्याची बाटली ठेवता, तसं आपल्याकडे एक प्रकारची मशीन आहे. ती जर आपण पोटावर ठेवली, गर्भाशय सूज पण जाते, स्पिष्ट कमी होतो, सिस्ट पण कमी होतो. आता हे मी काय सांगते, कारण माझ्याकडे असे पेशंट आले, त्यांनी मी बरं केले, त्यामुळे त्यांना गर्भ पण राहिलाय. शिवाय काही पेशंटला कसं असतं, एखादा व्हायरस असेल, रुबेल असो, CMS असो, CME व्हायरस असेल, तर तो व्हायरसची जरी ट्रीटमेंट केली ना तरी गर्भ हा आतमध्ये पोखरत नाही आणि सूज येत नाही गर्भाला. गर्भाशयाला सूज असेल ना तरी पण पाळी आपल्याला व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मला ह्या व्हिडिओमध्ये फार काही सांगता येणार नाही, कारण एवढं मोठं आपलं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी असते, पॅथॉलॉजी असते, एवढे औषधं असतात की आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्याकडे आले तर तुम्हाला जो त्रास आहे तो मी पाहणार, कशामुळे तुम्हाला त्रास होतो, त्यानुसार तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट कराल. तुम्ही बाकीच्या हॉस्पिटलमध्ये गेला असाल, ट्रीटमेंट केली असेल, पण प्रत्येक डॉक्टरची ट्रीटमेंट वेगळी असते. आता हे मी तुम्हाला का सांगते, मनापासून सांगते, कारण असे पेशंट मी पाहिलेले आहेत आणि मला असं वाटलं की हे जर आपल्याकडे आलेले पेशंट जर बरे होतात, तुम्हीही जो नवीन पेशंट आहे त्यांना माहीत नाही मॅडमकडे काय ट्रीटमेंट आहे काय नाही, म्हणून ह्या यूट्यूबद्वारे मी तुम्हाला सांगते की तुम्ही या, ट्रीटमेंट करा, रोगमुक्त व्हा. आता मी आशा करते आपण मला फोन कराल, माझ्या दवाखान्यामध्ये याल, ट्रीटमेंट घ्याल आणि यशस्वी व्हाल. तुमचं सहकार्य असंच माझ्या पाठीशी राहू दे. नमस्कार.